ज्या छत्रपती संभाजीराजेंचा अपमान महाविकास आघाडीच्या शिवसेनेनं पूर्वीच्या केलेला आहे, त्यांनी आता गादीचा पुळका आणू नये। ह्याच्यामध्ये वैयक्तिक काय बोललो ना, मी कोणावर वैयक्तिक टीका केली ना, कोणाला मी वाईट म्हटलं ना, कोणाला शिवीगाळ केली ना, कोणाला मी टोमणे मारलंय, तर वैयक्तिक कुठं काय केलंय? ज्यांचा व्हिडिओ मी या ठिकाणी दाखवतोय त्यांच्याबद्दल मला आदर आहे। मग मला सांगा की जे माईक मध्ये पण थुंकतात त्यांना काय म्हणायचं? जे आता मी शब्दप्रयोग करू शकत नाहीत, मी ती पाहिजे तर शोधून काढून युट्यूबवरची क्लिप दाखवतो। पत्रकार परिषद असताना शिवी घातलेली आहे, ही पर्सनल हो। मी कुठं सांगाव ना, मी कोणालाही पर्सनल बोललो नाही। मी फक्त महाराष्ट्राचा मंत्री आहे, शिवसेनेचा उपनेता आहे। मला देखील माझ्या बाबतीतली ही पत्रकार परिषद आहे, कारण ते जे मंत्री म्हटलेलं आहे संभाजीराजेने, तो मंत्री मी आहे। ड्राफ्ट लिहिलेला मंत्री जो आहे हस्ताक्षरात, म्हणून म्हटलं कॉलेज नंतर पहिल्यांदा एवढं लिहिलं, 4 पानं लिहिली, पहिली खोडून टाकली। त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये मी पर्सनल असल्यामुळे मी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि मी काही वावगं केलेलं नाही। ज्या महाविकास आघाडीचे नेते छत्रपती शाहू महाराजांना भेटायला गेले होते त्यांनीच त्यांच्या सुपुत्राचा कसा अपमान केलाय हे दाखवणं काही चुकीचं आहे। राष्ट्रपती राज्यसभेचं नाव ज्यावेळी सरकारमधले पंतप्रधान आणि त्यांची जी टीम आहे ही ज्यावेळी नावं राष्ट्रपती महोदयांकडे पाठवतात त्याचवेळी ती जाहीर होतं। मग आपण असं म्हणायचं का की छत्रपती संभाजीराजेंचं जे यादीमध्ये नाव पाठवलं ते राहुल गांधींनी पाठवलं, नरेंद्र मोदी साहेबांनीच पाठवलं ना? प्रत्येकाचं सांगण्याचा मतिदार्थ कदाचित वेगळा असेल। तुम्ही कधीही छत्रपती संभाजीराजेंना जर विचारलं तर ह्यांनी सगळ्यांनी जेव्हा फोन उचलले नाहीत तेव्हा मी फोन उचलला आणि मी छत्रपती संभाजीराजेंची माफी मागितली की मला याच्यामध्ये पुढे केलं गेलं, मला हे सांगितलं गेलं माझे आणि तुमचे जे घरोब्याचे संबंध होते त्याच्यातनं मी तुम्हालाही विनंती केली, पण मी तुमची जाहीर माफी मागतो। मी एवढा मोठा नाही की मी डायरेक्ट तुम्हाला राज्यसभा देऊ शकतो, पण माझ्या हातनं जे काही लिखाण बिखाण झालेलं आहे याची मी जाहीर माफी मागतो। हे मी स्वतः फोनवर छत्रपती संभाजीराजांकडे माफी मागितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला कधीही कमीपणा वाटलेला नाही। ज्यावेळी छत्रपती संभाजीराजांच्या लक्षात आलं की हे ड्राफ्टवरनं फार चुकीच्या गोष्टी होत आहेत त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की उद्या आता आपण बास करू, त्यांना तुम्ही फोन करून सांगा की तुम्हाला जर राज्यसभा द्यायची असेल तर द्या, नाही तर देऊ नका। मी हॉटेलला निघालो आणि त्याच्यानंतर हा जेव्हा निरोप मी पक्षप्रमुखांना दिला त्यावेळी त्यांनी अनिल देसाईंची नियुक्ती केली, मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती केली। ते दोघेही माझ्या बंगल्यावर आले, मला त्यांनी घेतलं गाडीमध्ये आणि मग आम्ही हॉटेलला गेलो। नोटरी करायची का होती, कशासाठी होती हा मुद्दा त्यांचा राहिला, पण माझी प्रामाणिक इच्छा होती, माझी प्रामाणिकपणाची इच्छा होती की छत्रपती संभाजीराजेंनी खासदार व्हावं। माझी काही वाईट भूमिका नव्हती। आणि हा प्रसंग कधीपासून घडला? ज्यावेळी मी आणि अनिल परब हे 8 नंबरचं कलिना गेट आहे तिथनं आम्ही कुठल्या तरी कार्यक्रमाला निघालो होतो आणि मी अनिल परब साहेबांची चर्चा केली की राजेंना जर आपण राज्यसभा देऊ शकलो अपक्ष म्हणून तर मेसेज चांगला जाईल आणि एक छत्रपती घराण्याला आपण राज्यसभा दिली असं शिवसेनेतनं होईल। त्याच वेळी अनिल परब पक्षप्रमुखांशी बोलले, पक्षप्रमुखांशी बोलल्यानंतर आम्हाला निरोप आला की राजेंना वर्षावर बोलवलेलं आहे। मग राजे स्वतः पक्षप्रमुखांशी बोलले आणि तिथं भेटायला गेले। आजही सांगतो, माझ्या मनात त्यावेळी पाप नव्हतं, आजही पाप नाही। मला कुठच्याही परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीराजांना तिकीट मिळावं आणि ती जागा मिळावी ही प्रामाणिकपणाची इच्छा होती। हे त्यांना कधीही विचारलं तरी तुम्ही चालेल। मला असं वाटतं की 4 दिवस अगोदरच संजय पवारांना निरोप आलेला होता की त्यांना राज्यसभेची उमेदवारी भरण्यासाठी फॉर्म भरायचा आहे, ते मला सांगण्यात आलेलं नव्हतं। परंतु राज्यसभेचा अपक्ष उमेदवारी अर्ज हा संभाजीराजेंकडनं भरला जाऊ नये शेवटच्या क्षणापर्यंत म्हणून माझी ढाल केली गेली, मला बोलत ठेवण्यात आलं आणि 2 दिवस अगोदर ज्यावेळी चर्चा पूर्ण झाली म्हणून सांगितलं आणि राजे कोल्हापूरला आले त्याच दिवशी संजय पवारांचं तिकीट जाहीर झालं। आता ह्याचा अर्थ काय तुम्हीच ठरवा। उदयनराजे भोसले हे छत्रपती घराण्याचे वारस आहेत याचा पुरावा देखील त्यांनी द्यावा। आता ह्याचा अर्थ काय घ्यायचा? त्याच्यामुळे त्यांना कधीही उदयनराजेंबद्दल किंवा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याबद्दल कधीही आपुलकी नव्हती, कधीही संवेदनशीलता नव्हती, कधीही ते भावनिक त्यांच्या बाबतीत नव्हते। आता मोठे छत्रपती उभे राहिलेले असल्यामुळं फक्त ज्याचा मी मगाशी शब्दप्रयोग केला की फारच आपुलकी आहे हा दाखवण्याचा प्रयत्न आहे म्हणून ते घरी गेले, याच्या पलीकडे दुसरं काही नाही। पक्षाला कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला तिकीट द्यायचं नाही हा पूर्ण अधिकार आहे।
मग तेच जर डायरेक्ट संजय पवारांना तिकीट देतो म्हणून 8 दिवस जर अगोदर सांगितलं असतं तर छत्रपती संभाजीराजेंची अवेलना झाली नसती ना, हा माझा मुद्दा. आणि समरजित सिंह गाडगेंना कुठेही भाजपनं, कारण ते भाजपाचे आहेत, बरोबर आहे ना, आणि तिकीट कोणाचं आहे? शिवसेनेचं आहे. त्याच्यामुळे भाजपला जर तिकीट मिळालं असतं तर कदाचित त्यांचा विचार झाला असता. पण शिवसेनेला तिकीट मिळाल्यानंतर संजय मंडलिक आमचे योग्य उमेदवार आहेत, त्यांचे वडील देखील इथं उभे होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पक्षाच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबाणाला तिकीट द्यायचं होतं, ते आम्ही संजय मंडलिकना दिलं. समरजित सिंह गाडगे हे भाजपमध्ये काम करतात, जर ही जागा भाजपला सुटली असती तर भाजपने त्यांचा विचार केला असता. ज्यावेळी तुम्ही घरी जाऊन सांगता की तुमच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे आणि तशा पद्धतीचं वातावरण कोल्हापूरमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करता किंवा तसा संदेश पाठवण्याचा प्रयत्न करता, मग माझी पक्ष म्हणून जबाबदारी नाही की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना 2दा-3दा मंत्री म्हणून उल्लेख केलेला आहे, तो मी मंत्री आहे आणि माझ्या शासकीय बंगल्यावर नक्की काय घडलं हे मी महाराष्ट्राला सांगायचं नाही. शेवटी लोकशाही आहे. माझ्या पत्रकार परिषदेमधनं कोणी किती बोध घ्यायचा प्रत्येक जण ठरवेल, पण लोकशाहीमध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे.